हॅलो स्टुडंट्स, कल्पना एज्युकेशनल क्लासेसमध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा 4th स्टँडर्ड इंग्लिश मीडियमचं मराठी विषयातील धडा क्रमांक 3 वचन या धड्याचं एक्सप्लेनेशन आपण आधीच्या पाठात पाहिलेलं आहे. आता दुसऱ्या पार्टमध्ये म्हणजे आजच्या पार्टमध्ये आपण त्याच्यावर आधारित प्रश्न पाहणार आहोत आणि त्यांचे उत्तरं पण पाहणार आहोत आणि समजूनही घेणार आहोत. तर पहिला प्रश्न काय दिलेला आहे की इथे 1 ते 10 जे प्रश्न विचारलेत त्याच्यामध्ये बघा, अनेक वचनी शब्दाचा पर्याय क्रमांक ओळखून वर्तुळ रंगवा. आता प्रश्न तुम्हाला लक्षपूर्वक वाचायचा आहे. अनेक वचनी शब्दाचा पर्याय क्रमांक म्हणजे तुम्हाला ह्याच्यात अनेक वचनी असलेला शब्दाचा पर्याय शोधायचा आहे. 4 पर्याय दिलेले आहेत की नाही, त्याच्यात अनेक वचनी कोणता आहे हे तुम्हाला ओळखायचं आणि ते तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. त्या वर्तुळाला तुम्हाला रंगवायचं आहे. पहिला प्रश्न बघा, भाकरी, पोळी, भाजी आणि चपात्या, हो की नाही. आता हे वाचतानाच आपल्याला कळतं, भाकरी म्हटल्यावर एक भाकरीचा बोध होतोय, पोळी म्हटल्यावर एक पोळीचा बोध होतोय, भाजी म्हटल्यावर एक भाजी कळते. पण चपात्या म्हटल्यावर काय आपल्याला लक्षात येतं, एकापेक्षा जास्त चपात्या. त्यामुळे 4 नंबर हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. मी इथे तुम्हाला टिक करून दाखवते, पण तुम्ही मात्र करताना प्रत्यक्षात जे 4 नंबरचं तुमचं वर्तुळ आहे त्यालाच रंगवायचं आहे. प्रश्न क्रमांक 2 बघा, केळे, रताळी, विळा आणि गळा. आता याच्यामध्ये केळे म्हटल्यावर एका केळ्याचा बोध होतो. रताळी, आपण एक रताळ असतं त्याला काय म्हणतो, रताळं, हो की नाही. मग एकापेक्षा जास्त असतात ती काय असतात, रताळी, म्हणजे रताळी हे करेक्ट आन्सर आहे. तरी पुढचं पाहूया आपण. विळा, एक असतो विळा. आणि गळा, आपण आपल्या गळ्याला गळा म्हणतो ना, एका गळ्याला गळा म्हणतो. अनेक असतात ते गळे असतात, त्यामुळे 2 नंबर हे करेक्ट आन्सर आहे. पुढे पाहूया, गाई, समई, चटई आणि कढई. आता समई, चटई आणि कढई ह्या एकच सगळ्या आहेत हे आपल्याला कळतंय. गाई, आता एक गाय असते त्याला आपण गाय म्हणतो आणि एकापेक्षा जास्त असतात त्यांना गाई म्हणतो. त्यामुळे 1 नंबर हे करेक्ट आन्सर आहे. पुढे पहा, मोळी, गोळी, टोळ्या आणि कळी. आता मोळी म्हणजे काय, तर बंच, लाकडांचं जे असं असतात त्यांना बांधलेलं असतं ना, त्याला काय म्हटलं जातं, मराठीमध्ये मोळी म्हटलं जातं, इंग्लिशमध्ये आपण बंच म्हणतो वगैरे. पण ही झाली एक मोळी. जरी ती अनेक लाकडांना बांधलेली असली तरी मोळी मात्र एकच आहे ना, बंच हा एकच आहे. पुढे गोळी म्हणजे कोणतीही गोळी, टॅबलेट काही म्हणू शकता तुम्ही, खायची गोळी, ती एकच झाली. टोळ्या आणि कळी, तर कळी पण एकच झाली, फुलाची जी कळी असते ती एक. आणि टोळ्या म्हणजे एक असते ती टोळी आणि त्याच्या एकापेक्षा जास्त असतात त्या टोळ्या आणि आपल्याला अनेक वचनीच ओळखायचं आहे, त्याच्यामुळे करेक्ट आन्सर काय आलं, टोळ्या, 3 नंबर. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, गाव, खेडी, नाव आणि तळे. आता याच्यामध्ये गाव हे एक गाव आहे, खेडी एक खेडं म्हणजे पण गावच आहे, पण एक खेडं असतं त्याला आपण खेडं म्हणतो, एकापेक्षा जास्त खेडं असतात त्यांना खेडी म्हणतो. ठीक आहे, त्यामुळे खेडी हे करेक्ट आन्सर आहे. तरी पुढचं पाहूया, नाव पण हे एका व्यक्तीचं नाव, त्याला झालं नाव. आणि तळे हे पण जरी तळे लिहिलं असलं तरी ते एका तळ्याला आपण तळे म्हणतो आणि अनेक असतात ती तळी असतात. त्यामुळे 2 नंबरचा आन्सर करेक्ट आहे. पुढे पाहूया, पेरू, पान, फूल आणि झाड. तर पान, फूल, झाड हे सगळे एकवचनी शब्द आहेत, एका वस्तूचा बोध होतो याच्यातून. पेरू, आता पेरू कसं, एकवचनीला पण आपण पेरू वापरतो आणि अनेकवचनीला पण पेरू वापरतो, पण बाकीच्या पर्यायांमध्ये अनेकवचनी कुठचाच शब्द नाही आहे, त्यामुळे पेरू हा अनेकवचनी शब्द आहे, म्हणून 1 नंबरचा पर्याय तुमचा करेक्ट आहे. पुढे बघा, वह्या, पुस्तक, पेन्सिल आणि पाटी. पुस्तक, पेन्सिल, पाटी हे काय झालं, एकवचनी शब्द आहे आणि वह्या हे काय झालं, अनेकवचनी शब्द आहे, कारण एका वहीला आपण वही म्हणतो. त्यामुळे 1 नंबरचा पर्याय करेक्ट आहे. पुढे पहा, गाळणी, चाळणी, पिपाणी आणि गाणी. तर गाळणी एक आहे, चाळणी एक आहे, पिपाणी वाजवायची असते ना ती पण एकच आहे. पण गाणी एक असतं ते गाणं असतं आणि एकापेक्षा जास्त असतं ते काय असतं, गाणी. त्यामुळे 4 नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे. पुढे बघा, डोळा, दात, गोळा आणि माळ. डोळा एकच आहे, दात आपण पाहिलेलं जे मागचा धडा होता त्याच्यात एकसुद्धा दात असतो आणि एकापेक्षा जास्त पण दातच असतात.
त्यामुळे दात हे करेक्ट आन्सर आहे, कारण हे अनेकवचनी शब्द आहे. गोळा, एकच गोळा असतो. मातीचा गोळा म्हणा, पिठाचा गोळा म्हणा, एकच आहे. माळ, माळसुद्धा एकच आहे, म्हणजे एकवचनी शब्द आहे. त्यामुळे दात हे अनेकवचनी शब्द करेक्ट आन्सर आहे. पुढे बघा, फांद्या, मूळ, बी आणि वेल. मूळ हे एकच मूळ आहे, बी एकच बी आहे, वेल एकच बी आहे, म्हणजे हे एकवचनी शब्द झालं. पण फांद्या, फांद्या हे अनेकवचनी शब्द झालं, कारण एका फांदीला आपण फांदी म्हणतो आणि एकापेक्षा जास्त असतात त्या फांद्या. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे करेक्ट आन्सर आहे. तर पुढचा प्रश्न बघा काय दिला आहे. प्रश्न क्रमांक 11 ते 20 याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, एकवचनी शब्दाचा पर्याय क्रमांक असलेले वर्तुळ रंगवायचे आहे. आता तुम्हाला जे खाली प्रश्न दिलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला एकवचनी म्हणजे सिंग्युलर हा शब्द तुम्हाला शोधायचा आहे आणि ते तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. त्याच्या वर्तुळाला तुम्हाला रंगवायचं आहे. पहिला प्रश्न बघा काय, चादर, साड्या, सतरंजा आणि ओढण्या. त्या साड्या, सतरंजा, ओढण्या ह्या शब्दांवरून तुम्हाला कळतं आहे की हे सगळे अनेकवचनी शब्द आहेत. पण चादर, चादर ही एकच आहे, म्हणजे हा आला एकवचनी शब्द. 1 नंबर करेक्ट आन्सर. पुढे बघा काय दिलं आहे, टोपल्या, काड्या, खडू आणि फळे. टोपल्या, काड्या आणि फळे हे अनेकवचनी शब्द आहे आणि खडू हा एकवचनी शब्द आहे. 3 नंबर हा तुमचा करेक्ट आन्सर आहे. नाड्या, होड्या, गाड्या आणि वाडी. तर वाडी हे तुमचं करेक्ट आन्सर आहे, कारण सिंग्युलर शब्द आहे वाडी आणि बाकीचे सगळे अनेकवचनी आहेत. पुढचा प्रश्न बघा, बिस्किटे, आंबे, काजू आणि द्राक्षे. काजू, काजू हा सिंग्युलर शब्द आहे, म्हणजेच एकवचनी शब्द आहे. बिस्किटे, आंबे आणि द्राक्षे अनेकवचनी आहेत, म्हणून काजू 3 नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे. पडदे, खिडकी, काचा आणि दरवाजे. आता काचा अनेकवचनी आहे, दरवाजे अनेकवचनी आहेत, पडदे अनेकवचनी आहेत, पण खिडकी कसं आहे, एकवचनी आहे, म्हणून 2 नंबरचं ऑप्शन तुमचं करेक्ट आन्सर आहे. झोपाळा, पाळणे, बांगड्या आणि अंगठे. तर झोपाळा, झोपाळा आपण काय म्हणतो, एक झोपाळा आहे. झोपाळा शब्द ऐकल्यावर एकवचनी आहे हे कळतं आहे आपल्याला. पाळणे म्हणजे एकापेक्षा जास्त, बांगड्या पण अनेकवचनी आहे, अंगठ्या पण एकापेक्षा जास्त, म्हणजे हे सगळे अनेकवचनी आहेत. पण झोपाळा हा एकवचनी शब्द आहे आणि हे करेक्ट आन्सर आहे, म्हणून 1 नंबरचा पर्याय करेक्ट आहे. पुढे बघा, हात, पाय, केस आणि डोळा. आता डोळा म्हटल्यावरच कळतं एका डोळ्याबद्दल दिले, त्यामुळे डोळा हे तुमचं करेक्ट आन्सर आहे, कारण तो एकवचनी शब्द आहे. पुढे काय दिले, चकल्या, टिकल्या, पिशव्या आणि रांगोळी. त्या सगळे शब्द वाचल्यावर कळत आहेत ते बाकीचे. चकल्या, टिकल्या आणि पिशव्या हे अनेकवचनी शब्द आहेत आणि रांगोळी हा एकवचनी शब्द आहे, कारण अनेकवचनीला काय म्हणतो आपण, रांगोळ्या म्हणतो. ठीक आहे, त्यामुळे 4 नंबरचा पर्याय करेक्ट आहे. मासा, वाट्या, चमचे आणि मसाले. तर याच्यात मासा हा एक मासा आहे हे आपल्या लक्षात येतं, त्यामुळे मासा हे एकवचनी शब्द आहे. वाट्या, चमचे आणि मसाले हे अनेकवचनी शब्द आहेत, त्यामुळे 1 नंबरचा आन्सर करेक्ट आहे. चाळण्या, फुलदाणी, खेळणी आणि चांदण्या. याच्यामध्ये कोणता आन्सर करेक्ट आहे तुमचं, फुलदाणी, कारण फुलदाणी हे एकवचनी शब्द आहे. बाकीचा चाळण्या एकापेक्षा जास्त, खेळणी एकापेक्षा जास्त, चांदण्या हे पण अनेकवचनी शब्द आहेत, त्यामुळे 2 नंबरचा आन्सर करेक्ट आहे. अशा प्रकारे तुमचं हे सगळे प्रश्न झालेले आहेत. तुम्ही याची रिव्हिजन छान प्रकारे करा, जेणेकरून तुम्हाला वाचल्या शब्दांमधले फरक कळतील आणि समजतील आणि आन्सर लिहायला सोपं जाईल. त्यामुळे प्रॅक्टिस करत राहा. थँक्यू सो मच.